गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत चॅप्टर ॲटॉमिक स्ट्रक्चर. बघा, मी काल तुम्हाला काय होमवर्क सांगितला होता, तो फक्त काही जणांनीच मला ते व्हॉट्सअप पाठवले. तुम्ही सगळ्यांनी मला ते व्हॉट्सअप करायचंय. जे जे लेक्चर आज हे लेक्चर झाल्यानंतर लगेच तुम्ही या लेक्चरचे जे नोट्स असतात ते लगेच मला व्हॉट्सअप करायचं. त्याच्यावरून मला कळतं की कोणी हा व्हिडिओ बघितलाय, तर मी तुमच्या नावापुढे तिथं टिक करणार आहे. बघा, आता तरी ऑनलाईन लेक्चर्स आहे, पण येत्या काळात ज्यावेळेस कॉलेज स्टार्ट होईल त्यावेळेस मी हे सगळं चेक करणार आहे, हे तुम्ही लिहिलं आहे का नाही. आणि ते कशावरून चेक करणार मी, तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअप मध्ये मला ते फोटो पाठवतात त्या नोटचा, तिथं मी टिक करत असतो. त्याच्यावरून मला कळणार कोण रेग्युलर मला व्हॉट्सअप मध्ये ते फोटो पाठवतात. तर आपण आता स्टार्ट करणार आहोत ॲटॉमिक स्ट्रक्चर. आता सगळ्यांना टेन्थ पर्यंत शिकला असेल मॅटर. What is matter? Matter is anything that occupies space and has mass. बरोबर. Matter is anything that occupies space and has मास. तर बघा, हा जो पेन आहे याला वेट आहे का? निश्चितच याला काहीतरी वेट आहे, याला मास आहे. हा स्पेस ऑक्युपाय करणार का? निश्चितच स्पेस ऑक्युपाय करणार, म्हणजे हा झाला मॅटर. आपण आपलं काही मास आहे का? निश्चितच आहे. आपण स्पेस ऑक्युपाय करतो का? निश्चितच करतोय, म्हणजे आपण पण काय आहे? एक मॅटर. ऑल मॅटर्स are made up of atom. मॅटर कसलं बनलेलं असतं? ॲटमचे. खूप सारे ॲटम्स एकत्र येऊन एलिमेंट मॅटर हे बनलेलं असतं. तर तुम्ही 10th मध्ये एक सायंटिस्टचं नाव ऐकलं असेल, जॉन डाल्टन. तर जॉन डाल्टनने काही सगळ्यात पहिला जो सायंटिस्ट होता ॲटम बद्दल स्टडी करणारा, तो होता जॉन डाल्टन. त्यांनी काही पोस्टुलेट्स दिले होते, जॉन डाल्टन्स पोस्टुलेट्स. ते काही पोस्टुलेट्स फ्युचरमध्ये रॉंग झाले होते, पण यांनी जी सुरुवात केली होती ती 1808 मध्ये. 1808 मध्ये जॉन डाल्टनने काय काय सांगितलं, आपण मी तिथं पॉइंट्स लिहितो बघा. ओके, सी हियर जॉन डाल्टन इन 1808. जॉन डाल्टनचे खूप सारे पोस्टुलेट्स आहे. आय हॅव टेकन सम इम्पॉर्टंट पोस्टुलेट्स. ओके, तर इथं बघा, an atom is considered as the smallest indivisible. या शब्दाकडे नीट लक्ष द्या. सुरुवातीला जॉन डाल्टनने काय सांगितलं होतं? ॲटम हा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, त्याला आपल्याला डिवाइड करता येत नाही, त्याला आपण इनडिव्हिजिबल म्हणतो. पार्टिकल्स ऑफ मॅटर विच कॅन पार्टिसिपेट इन केमिकल रिएक्शन. बघा, कार्बन हा एक एलिमेंट आहे, त्याचा सगळ्यात छोटा पार्ट असणारे कार्बनचा ऍटम. काय म्हटलं मी? कार्बन हा एक एलिमेंट. पिरियोडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट्स आहे, त्यापैकी कोणताही एलिमेंट घ्या. समजा कार्बन हा एक एलिमेंट आहे किंवा सोडियम हा एलिमेंट आहे, सोडियमचा सगळ्यात छोटा पार्ट असणारे सोडियमचा ऍटम. तर जॉन डाल्टनने काय सांगितलं? ऍटम कॅनॉट बी डिवाइडेड फर्दर. ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल विच टेक पार्ट इन रिएक्शन विच कॅनॉट बी डिवाइडेड. पण हे पोस्टलेट तुम्हाला माहिती आहे, हे पोस्टलेट रॉंग आहे. कारण त्याच्यानंतर जसं स्टडी केलं जातं, ऍटम कॅन बी फर्दर डिवाइड इंटू प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. आज आपण शिकतोय प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. बघा इथं लिहितो, इलेक्ट्रॉन्स कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. प्रोटॉन्स पॉझिटिव्ह. न्यूट्रॉन्स चार्जलेस. बरोबर. इलेक्ट्रॉन्स असतात निगेटिव्हली चार्ज, प्रोटॉन्स असतात पॉझिटिव्हली चार्ज, आणि न्यूट्रॉन असतात चार्जलेस. म्हणजे ऍटम कॅन बी फर्दर डिवाइडेड. पण हे सुरुवातीला 1808 मध्ये यांनी काय सांगितलं होतं? ऍटम कॅनॉट बी डिवाइडेड. पण हे पोस्टलेट्स काय झालं? रॉंग झालं होतं. दुसरं पोस्टलेट बघा काय सांगितलं होतं? ऍटम ऑफ सेम एलिमेंट आर आयडेंटिकल इन ऑल रेस्पेक्ट.
म्हणजे कार्बनचा जर ऍटम असेल तर कार्बन हा एक एलिमेंट आहे, त्याचे स्मॉलेस्ट पार्ट काय असणार आहे, कार्बनचा ऍटम. आणि ते काय म्हणत असतात, सगळे ऍटम सारखेच असणार आहे, ऍटम ऑफ सेम एलिमेंट्स. सेम एलिमेंटचे सगळे ऍटम्स काय असणार आहे, सारखे असणार आहे. पण हा पण पॉइंट रॉंग होता. कसं रॉंग होता, तोपर्यंत आपल्याला आयसोटोप्स काय असतं हे माहित नसतं. आज आपल्याला काय माहित आहे, आयसोटोप. आयसोटोप काय असतात बघा, हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स असतात. बघा दिसतंय इथं, बघा हायड्रोजन 1 हायड्रोजन 1 2 हायड्रोजन 1 3. हा 1 काय हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर आहे. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर काय 1. पण याचे 3 आयसोटोप्स असतात. जसं मास नंबर 1 हा एक आयसोटोप, मास नंबर 2 तो हा दुसरा आयसोटोप, आणि मास नंबर 3 हा तिसरा आयसोटोप. म्हणजे आयसोटोपला आपण काय म्हणू शकतो, आयसोटोप्स हॅव सेम ऍटॉमिक नंबर. बघा सेम ऍटॉमिक नंबर आहे का, 1 1 1 सेम ऍटॉमिक नंबर आहे, बट डिफरंट मास नंबर. आयसोटोपची डेफिनेशन काय आहे, ऍटम्स ऑफ सेम एलिमेंट. बघा सगळे हायड्रोजनचे ऍटम्स आहे, हॅव्हिंग सेम ऍटॉमिक नंबर. आहे का सेम ऍटॉमिक नंबर, बट डिफरंट मास नंबर, त्याला आपण काय म्हणतो, आयसोटोप. पण डाल्टन काय म्हटलं होतं बघा, ऍटम्स ऑफ सेम एलिमेंट्स आर आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट. आयडेंटिकल आहे का, नाही, कारण याचा मास 1 आहे, याचा मास 2 आहे, याचा मास 3 आहे. कारण जॉन डाल्टन 1808 मध्ये स्टडी केलं होतं, त्यावेळेस आयसोटोप्स डिस्कवर झाले नव्हते. पण आज आयसोटोप्स आपल्याला माहिती आहे. हायड्रोजनचे आयसोटोप्स, हायड्रोजन, याला ड्यूटेरियम, याला ट्रिशियम, याला हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिशियम. इथं बघा सेम ऍटॉमिक नंबर आहे, डिफरंट मास नंबर, त्याला काय म्हणायचं, आयसोटोप. नीट लक्षात घ्या, आपल्याला कुठं शिकायचं आयसोटोप्स म्हणजे काय, पण इथं नीट तुम्ही डेफिनेशन समजून घ्या. ऍटम्स ऑफ सेम एलिमेंट, सगळे हायड्रोजनचे ऍटॉमिक, हॅव्हिंग सेम ऍटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर आर कॉल्ड एज आयसोटोप्स. तिसरं पोस्टलेट बघा, ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट इन ऑल रिस्पेक्ट. ऍटम ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट इन ऑल रिस्पेक्ट. आणि हा पण पोस्टलेट जॉन डाल्टनचा रॉंग होता. ते कसं रॉंग होतं बघा, बघा पिरियोडिक टेबल तुम्ही नीट बघा. हा एर्गॉन आहे, एर्गॉनचा ऍटॉमिक नंबर आहे 18, मास नंबर आहे 40. कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर आहे 20, मास नंबर आहे 40. बघा हे 2 वेगळे ऍटम्स आहे किंवा हे 2 वेगळे एलिमेंट्स आहे, त्यांचा मास नंबर सेम आहे. बघा आधी तर सेम काय आहे, सेम सेम मास नंबर. मग सेम मास नंबर डिफरंट ऍटॉमिक नंबर जर असेल तर त्याला आपण आयसोबार्स म्हणतो. काय म्हणतो असतं त्याला, आयसोबार्स. आयसोटोप्स आणि आयसोबार मध्ये फरक आहे. आयसोटोप म्हणजे काय, सेम ऍटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. आणि आयसोबार म्हणजे काय, डिफरंट ऍटॉमिक नंबर बट सेम ऍटॉमिक मास नंबर. याला सेम मास नंबर म्हणतात किंवा याला ऍटॉमिक मास नंबर पण म्हणतात. तर जॉन डाल्टनने काय सांगितलं, ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट इन ऑल रेस्पेक्ट. पण याचं तर मास सारखंच येतं. डिफरंट इन ऑल रेस्पेक्ट म्हणजे याचा मास पण डिफरंट यायला पाहिजे. या दोघांचा मास तर सेम येत आहे, म्हणजे हा पण पोस्टलेट जॉन डाल्टनचा काय होता, रॉंग होता. आणि मेन जॉन डाल्टनने सुरुवातीचा जो पोस्टलेट मी सांगितला, ऍटम कॅनॉट बी डिवायडेड, पण नंतर सायंटिस्टना वेगवेगळ्या स्टडी करून ऍटम्स can be further divided into protons, electrons and neutrons. तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला 3 प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स त्यांची डिस्कव्हरी कशी झाली, हाऊ इट वॉज डिस्कवर्ड, हे बघायचे. तसे जॉन डाल्टनचे खूप सारे पोस्टलेट्स आहे. मी फक्त इथं 3 इम्पॉर्टंट पोस्टलेट्स घेतले आणि ते काय झाले होते, रिजेक्ट झाले होते. तसे काही पोस्टलेट्स आज पण आपण ते ऍक्सेप्ट करतोय. ओके, तर आता आपण बघू डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन्स. सुरुवातीला घेऊ आपण डिस्कव्हरी ऑफ. तर बघा
डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे कोणी डिस्कवरी केली होती इलेक्ट्रॉनची, तर मी इथं नाव लिहिले बघा, विलियम क्रुक्स आणि जे जे थॉम्सन. पण याच्यातलं जे मेन क्रेडिट जातं ते जे जे थॉम्सनला. तर कदाचित एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला हु डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन्स, तर त्याचं मेन क्रेडिट जातं जे जे थॉम्सन. तर बघा इथं एक डिस्चार्ज ट्यूब आहे, काय एक डिस्चार्ज ट्यूब. तर ही एक ग्लास ट्यूब आहे आणि हा इथं व्हॅक्यूम पंप आहे. इथं काय हा व्हॅक्यूम पंप. तर इथं बघा हे दोन मेटल प्लेट्स आहेत, ही एक मेटल प्लेट आहे आणि इथं एक मेटल प्लेट आहे. ही मेटल प्लेट बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडायची, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडायची. तर इट ऍक्ट्स ॲज कॅथोड. व्हेन द मेटल प्लेट इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, त्याला काय म्हणतो आपण, कॅथोड. आणि व्हेन इट इज अटॅच्ड टू पॉझिटिव्ह टर्मिनल इट इज कॉल्ड ॲज एनोड. आणि या ट्यूब मध्ये गॅस असणार आहे, बरोबर, पण आपल्याला खूप लो प्रेशर पाहिजे गॅसचा, म्हणून या व्हॅक्यूमने काय करतो आपण, याच्यातला गॅसचं प्रेशर कमी करतो. तर किती प्रेशर असतो याच्यात गॅसचा, हा प्रेशर खूपच कमी असतो, 10⁻³ mm ऑफ Hg, म्हणजे हा 0.001 mm ऑफ Hg इतका लो प्रेशर असतो. म्हणजे याच्यात खूप कमी प्रमाणात काय असणार आहे, गॅस असणार आहे. कारण या व्हॅक्यूमने आपण काय केलं जातोय, हा मधला जो गॅस असतो तो सक केला जातो. तर इथं गॅसचं प्रेशर काय असणार आहे, खूप लो असणार आहे. आणि इथं खूप हाय व्होल्टेज आपण अप्लाय करतो बघा, नियरली 10,000 व्होल्ट. 10,000 व्होल्ट मीन्स इट इज व्हेरी हाय करंट. तर खूप हाय व्होल्ट अप्लाय केल्याने काय होतं, इथून काही इनव्हिजिबल रेज, इथून काही इनव्हिजिबल रेज कडून कॅथोड करून, म्हणून इथं याला आपण कॅथोड रेज पण म्हणतो. इलेक्ट्रॉन्स नंतर नाव दिलं होतं, आपण सुरुवातीला याला काय म्हणतो, कॅथोड रेज, कारण कुठून बाहेर पडतात ते रेज, कॅथोड वरून. तर बघा हा जो एनोड आहे, हा एनोड आहे, त्याच्या पाठीमागे बघा याला आपण फ्लोरोसंट मटेरियल वापरतो, झिंक, त्याला आपण फ्लोरोसंट स्क्रीन म्हणतो. काय म्हणतो, फ्लोरोसंट स्क्रीन. फ्लोरोसंट मटेरियल जर कोणताही लाईट त्याच्यावर पडला तर शाईन होतं, तर इथं फ्लोरोसंट मटेरियल आहे. पण कोणतंही ते फ्लोरोसंट मटेरियल झिंक सल्फाइड ZnS, तर ते जे स्क्रीन आहे ते ग्लो व्हायला सुरुवात झाली. द स्क्रीन स्टार्टेड टू ग्लो, स्क्रीन ग्लो व्हायला लागली. याच्यावरून त्यांना कळलं का हे रेज कुठून येतात, कॅथोडकडून एनोडकडे येतात, कॅथोडकडून एनोडकडे रेज येतात, समजलं. तर आणि या एनोड्स मध्ये असे जे एनोड जे प्लेट आहे त्याच्यामध्ये असे छोटे छोटे होल्स आहे. आपण याला तुम्हाला नोट्स मध्ये दिलेला असेल परफोरेटेड एनोल म्हणतो, परफोरेटेड एनोल. परफोरेटेड एनोड म्हणजे छोटे छोटे होल्स असतात, म्हणून ही स्क्रीन काय होती, शाईन होती, समजलं. आणि नंतर काय केलं गेलं त्यांनी, कारण हे रेज इनव्हिजिबल आहे, तर इथं कोणतंही मटेरियल, समजा कीचेन म्हणा किंवा एक ब्लॉक त्याने ठेवला, तर त्याचा जो शॅडो आहे तो एनोडवर पडला, त्याचा शॅडो एनोडवर पडला, याचा अर्थ हे रेज कुठून आले, कॅथोडकडून. हे रेज कुठून आले, कॅथोडकडून. आणि हा जो थोडाफार गॅस आहे याच्यात जे गॅसचे मॉलिक्युल्स आहे, थोडाफार गॅसचे मॉलिक्युल्स आहे बघा, हे जे छोटे छोटे गॅसचे मॉलिक्युल्स आहे, प्रेशर खूप लो आहे, 10⁻³ mm ऑफ Hg, पण काहीतरी गॅसचे मॉलिक्युल्स असतील. आणि हे जे रेज ज्यावेळेस याला स्ट्राईक करतात, तर याच्यातले इलेक्ट्रॉन्स इकडे जातात, याचे इलेक्ट्रॉन्स इकडे जातात, याचे इलेक्ट्रॉन्स इकडे जातात. कारण हे जे रेज आहे खूप हाय स्पीडने ट्रॅव्हल करतात.
का बरं खूप हाय स्पीडनं ट्रॅव्हल करतात? कारण इथं प्रेशर खूप कमी आहे, 10⁻³ प्रेशर इतका कमी आहे, म्हणून ते रेज काय होतात, खूप फास्ट ट्रॅव्हल करतात. आणि इतके फास्ट ट्रॅव्हल केल्यामुळे इथं मध्ये जो गॅस असतो त्या गॅसला ते काय करतात, आयोनाइज करतात. आयोनाइज म्हणजे काय, इकडे लक्ष द्या, इथं दिसतंय बघा, हे रेज खूप हाय स्पीडनं ट्रॅव्हल करतात आणि इथं हा गॅसचे मॉलिक्युल्स आहे. इथं यांना हिट केल्यानंतर यांचं इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो. काय इजेक्ट होतो, इलेक्ट्रॉन्स. मग यांच्यावर कोणतं चार्ज राहील, मग पॉझिटिव्ह. मग इलेक्ट्रॉन्स पुढे मायग्रेट होतील एनोड पर, का, कारण एनोड हा पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह पुढे जातील पॉझिटिव्ह कडे. समजलं? हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे निगेटिव्ह आहे, मग ते कुठे अट्रॅक्ट होतील, पॉझिटिव्ह कडे. इथं पॉझिटिव्ह कोण आहे, एनोड आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, दिस रेज आयोनाइज द गॅस, कारण इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तयार झाले म्हणजे आयन्स तयार झाले, म्हणजे दिस रेज कॅन आयोनाइज द गॅस. बघा याचे खूप सारे ऑब्झर्वेशन्स आहे, ते आपण इथं लिहू. पण सुरुवातीला तुम्ही हे डायग्राम काढून घ्या. बघा एक ग्लास ट्यूब आहे, त्याला आपण डिस्चार्ज ट्यूब म्हणतो. त्याच्यात आपण 2 मेटल प्लेट्स इनबिल्ट केले. एक मेटल प्लेट आपण निगेटिव्ह टर्मिनलला जोडली, त्याला आपण कॅथोड म्हणतो. एक प्लेट आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं, त्याला आपण एनोड म्हणतो. आणि खूप हाय व्होल्टेज आहे, 10,000 व्होल्ट. हा एक बॅटरी आहे. म्हणून बघा ही जी बॅटरी आहे, म्हणजे इथं एक सायंटिस्टनं बॅटरीवर काम केलं होतं, ज्याला आपण फॅरेडेज म्हणतो. तर डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये सुद्धा कधीतरी तुम्हाला फॅरेडेज सायंटिस्टचं नाव सुद्धा असणार आहे, कारण फॅरेडेज पण असे काइंडचे एक्सपेरिमेंट त्यावेळेस करत होता. हे डिस्चार्ज ट्यूबचे एक्सपेरिमेंट त्या काळात खूप फेमस होते. खूप सारे सायंटिस्ट त्याच्यावर काम करत होते, त्यापैकी एक फॅरेडे पण होता. आणि फॅरेडेने काय केलं होती, बॅटरी इन्व्हेंट केली होती. त्याच्यानंतर विलियम क्रुक्स आणि जे थॉम्सन, पण मी काय म्हटलं, मेन क्रेडिट गोज टू जे थॉम्सन. त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन्स केली. सुरुवातीला त्यांना इलेक्ट्रॉन्स न म्हणतात, त्यांना कॅथोड रेज म्हणायचे, कारण ते रेज कुठून येतात, कॅथोड कडून. तुम्ही नीट विचार करा, आपल्या घरात 220 व्होल्ट इलेक्ट्रिसिटी असते. 220 व्होल्ट सुद्धा करंट बसला तर आपल्याला किती हाय करंट बसतो, 220 व्होल्ट. इथं किती व्होल्ट आहे, 10,000 व्होल्ट. मग मला सांगा, इतके हाय व्होल्टेज असेल तर हे प्लेट्स रेड हॉट होतील. तर त्याने काय करतो, हा एनोड काय करतं, या कॅथोड कोण इलेक्ट्रॉन्स ओढणार आहे, म्हणून हे रेज कॅथोड कोण पुढे ट्रॅव्हल होतात एनोड कडे. त्याचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत, खूप सारे ऑब्झर्वेशन मी इथं लिहितो. सुरुवातीला तुम्ही कॉपी करून घ्या. तर आता आपण बघू प्रॉपर्टीज ऑफ कॅथोड रेज. कॅथोड रेजलाच आपण पुढे जाऊन काय म्हटलं होतं, इलेक्ट्रॉन्स. तर काय काय प्रॉपर्टीज आहे बघा, मी इथं 7 प्रॉपर्टीज लिहिल्या आहेत, तसे 10-12 प्रॉपर्टीज आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन काही प्रॉपर्टीज बघू. तर पहिली प्रॉपर्टी बघा, कॅथोड रेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. कॅथोड रेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. व्हॉट इज सेकंड, कॅथोड रेज प्रोड्यूस मेकॅनिकल इफेक्ट. कॅथोड रेज प्रोड्यूस मेकॅनिकल इफेक्ट. हे कशावरून शोधलं होतं त्यांनी, बघा जे ती डिस्चार्ज ट्यूब होती त्या कॅथोड रेच्या पाथ मध्ये त्यांनी छोटे छोटे व्हील्स जोडले. त्या ट्यूब मध्ये छोटे छोटे व्हील्स जोडले गेले आणि ते व्हील्स नंतर काय झाले, रोटेट झाले. त्याच्यावरून त्यांना कळलं का ते मेकॅनिकल प्रॉपर्टी एक्झिस्ट करतात. तर बघा, कॅथोड रेज प्रोड्यूस मेकॅनिकल इफेक्ट as they can rotate the wheel placed in the path. कारण ते इनविजिबल आहे रेज. मग ते रेज, मग त्यांनी काय केले, त्या ट्यूब मध्ये छोटे छोटे व्हील्स इनबिल्ड केले. मग ते व्हील्स काय झाले, असे रोटेट झाले. त्याच्यावरून त्यांना समजलं काय याच्याकडे काय मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहे. कोणात मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहे, कॅथोड रेज. थर्ड, cathode rays consist of negatively charged particle and further it was known as electrons. का बरं निगेटिव्हली चार्ज, कारण कॅथोड हे निगेटिव्ह आहे, ते रेज कुठे जातात, एनोड कडे. एनोड हे पॉझिटिव्ह आहे, तर निगेटिव्ह पार्टिकल्स कुठे अट्रॅक्ट
होतील पॉझिटिव्ह कडे, म्हणून ते म्हटले इट कन्सिस्ट ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल फर्दर नोन ॲज इलेक्ट्रॉन्स. पुढे बघा, कॅथोड रेज ट्रॅव्हल विथ हाय स्पीड. कॅथोड रेजचा स्पीड खूप हाय असतो. पुढं फिफ्थ, कॅथोड रेज कॅन कॉज फ्लोरोसन्स. बघा तिथं मी सांगितलं ZNA चे फ्लोरोसन्स स्क्रीन असते, ती स्पार्क झाली किंवा ती शाईन झाली म्हणजे कॅथोड रेज कॅन कॉज फ्लोरोसन्स. पुढे कॅथोड रेज हिट द ऑब्जेक्ट ऑन विच दे फॉल ड्यू टू ट्रान्सफर ऑफ कायनेटिक एनर्जी टू द ऑब्जेक्ट. तर त्या ट्यूब मध्ये पुढे जाऊन छोटा मेटल ऑब्जेक्ट तुला गेला आणि असं बघितलं की तो मेटल खूप रेड हॉट होतो. याचा अर्थ हे जे कॅथोड रेज आहे त्याच्याकडे कायनेटिक एनर्जीमुळे ते काय होतात, त्या मेटलला स्ट्राईक होतात आणि त्या मेटलला स्ट्राईक झाल्यानंतर तो मेटल सरफेस काय होणार आहे, त्याचं टेम्परेचर वाढणार आहे, मीन्स इट विल बिकम हॉट. फ्रेंड, व्हेन कॅथोड रेज फॉल्स ऑन हेवी मेटल, जर कॅथोड रेज तुम्ही हेवी मेटलला जर बंबार्ड केलं तर काय प्रोड्यूस होतात, एक्सरेज प्रोड्यूस होतात. सगळ्यांना एक्सरे माहित असेल. आपण जर बोन फ्रॅक्चर झालं तर डॉक्टर आपल्याला एक्सरे काढायला लावतात. मग जर एक कॅथोड रेज कोणत्या हेवी मेटलला स्ट्राईक झाली तर त्या हेवी मेटल पासून काय प्रोड्यूस होतं, एक्सरेज प्रोड्यूस होतं. समजलं? तर परत चला रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. काय बघा, कॅथोड रेज ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन, देन कॅथोड रेज प्रोड्यूस मेकॅनिकल इफेक्ट. आणि कसं शोधलं मेकॅनिकल इफेक्ट, छोटे छोटे बघा छोटे छोटे जे व्हील्स होते ते काय झाले, रोटेट झाले. नंतर कॅथोड रेज कन्सिस्ट ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, फर्दर इट वॉज नोन ॲज इलेक्ट्रॉन्स. नंतर कॅथोड रेज ट्रॅव्हल विथ अ हाय स्पीड. कॅथोड रेज ट्रॅव्हल विथ अ हाय स्पीड. कॅथोड रेज कॉजेस फ्लोरोसन्स, कारण ZNA चे फ्लोरोसन्स स्क्रीन काय झाले होते, स्पार्क झाले होते, शाईन झाले होते. कॅथोड रेज हिट द ऑब्जेक्ट ऑन विच दे फॉल, म्हणजे कॅथोड कायनेटिक एनर्जी असणार आहे. आणि शेवटचं बघा, व्हेन कॅथोड रेज फॉल्स ऑन हेवी मेटल, व्हेन कॅथोड रेज स्ट्राईक द हेवी मेटल इट विल प्रोड्यूस एक्सरेज. तर हे होते 7 पॉइंट. आणखी 2-3 पॉइंट्स आपण कॅथोड रेजचे बघू. चला आणखीन काही पॉइंट्स बघू आपण. 8 पॉइंट, कॅथोड रेज पोजेसेस आयनायझिंग पॉवर. आताच मी सांगितलं बघा, आयनायझिंग पॉवर म्हणजे त्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये खूप लो प्रेशरचा गॅस असतो, 10⁻³ mm ऑफ Hgचं गॅस आहे. कोणताही गॅस असू द्या, त्या गॅसचे हे मॉलिक्युल्स आहेत, इकडून ते रेज येतात, इथं स्ट्राईक केल्यानंतर हे रेज आताच बघितलं, कॅथोड रेज ट्रॅव्हल विथ व्हेरी हाय स्पीड, खूप हाय स्पीडनं ट्रॅव्हल केलं. पुढून ट्रॅव्हल करताय कॅथोड कोण, कॅथोड काय निगेटिव्ह, पुढे ट्रॅव्हल करताय एनोड काय पॉझिटिव्ह. हे सगळं डिस्चार्ज ट्यूब मध्ये. आणि डिस्चार्ज ट्यूब मध्ये खूप लो प्रेशरचा गॅस आहे. मग एवढे हाय स्पीडनं जर हे रेज याला स्ट्राईक झाले तर हे काय करतात, इलेक्ट्रॉन्स इजेक्ट करतात आणि इलेक्ट्रॉन्स पुढे ट्रॅव्हल होणार एनोड कडे. मग याच्यात कोणता चार्ज असणार, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह पुढे ट्रॅव्हल करणार कॅथोड कडे. म्हणजे आयन्स तयार झाले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स. म्हणजे इट कॅन आयनाइज द गॅस, इट पोजेस आयनायझिंग पॉवर. दे आयनाइज द गॅस थ्रू विच दे पास, they ionize the gas through which they pass. Okay, they can penetrate through a thin metal sheet. खूप थिन मेटल शीट जर घेतली तुम्ही तर कॅथोड रेज त्याच्या आरपार जातात, त्याला आपण पेनिट्रेट म्हणतो. दिस रेज कॅन पेनिट्रेट थ्रू मेटल शीट्स. 10th पॉइंट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. नीट लक्ष द्या 10th पॉइंट काय आहे. तर बघा मी एरफ करतो. 10 पॉइंट तर सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं. ते काय सांगतात, द नेचर ऑफ दिस रेज डज नॉट डिपेंड अपॉन द नेचर ऑफ गॅस. त्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये तुम्ही हेलियम गॅस घेतला का नायट्रोजन घेतला का ऑक्सिजन घेतला याच्यावर त्याचं नेचर अजिबात अवलंबून राहत नाही. इट डज नॉट डिपेंड अपॉन द नेचर ऑफ गॅस अँड द कॅथोड मटेरियल यूज फॉर डिस्चार्ज इन द डिस्चार्ज ट्यूब. म्हणजे तुम्ही जे कॅथोड मटेरियल वापरतात आणि जो गॅस बघा, सुरुवातीला आपण समजा हे एक्सपेरिमेंट केलं हेलियम गॅस संग, नंतर सेम एक्सपेरिमेंट आपण केला नायट्रोजन गॅस संग, सेम एक्सपेरिमेंट आपण केला ऑक्सिजन गॅस संग, तरी त्या रेजचं कॅथोड रेजचं
नेचर काही चेंज होत नाही, तो कॅथोडकडून ॲनोडकडेच मायग्रेट होतो. म्हणजे इट डज नॉट डिपेंड अपॉन द नेचर ऑफ गॅस. याचा अर्थ काय? मग तुम्ही कोणताही गॅस त्या ट्यूबमध्ये घ्या, कोणताही कॅथोड मटेरियल घ्या, तुम्ही कोणताही मेटल शीट घ्या त्या कॅथोड मटेरियलकडे, याचं नेचर बिलकुल चेंज होत नाही, तो कॅथोडकडून ॲनोडकडेच मायग्रेट होतं. याचा अर्थ इट इज अ फंडामेंटल पार्टिकल. फंडामेंटल पार्टिकल म्हणजे सगळ्या ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स असणारच. कारण कॅथोड रेजला आपण काय म्हटलेलं आहे, कॅथोडला दुसरं नाव काय, इलेक्ट्रॉन्स. कॅथोड रेज का म्हणतो आपण? कारण ते कॅथोडकडून ॲनोडकडे जातात, ते निगेटिव्हली चार्ज आहे. आणि निगेटिव्हली चार्ज आहे म्हणून आपण त्याला इलेक्ट्रॉन्स असं लिहितो बघा, ई मायनस. हा इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल आहे, ई मायनस. आणि कोणताही गॅस जरी घेतला तरी त्याचा नेचरवर फरक पडत नाही. म्हणजे याचा अर्थ इट इज अ फंडामेंटल पार्टिकल. सगळ्या एलिमेंट्स आणि सगळ्या ॲटम्सकडे इलेक्ट्रॉन असतातच. बघा तुम्ही कोणताही एलिमेंट घ्या, काल तुम्हाला 20 एलिमेंटचे मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायला लावले, बरोबर. 288 काय असं 2882 म्हणजे सगळ्यांकडे इलेक्ट्रॉन्स आहे. कारण इथं कोणताही गॅस घेतला आणि कोणताही ते कॅथोडचं मटेरियल घेतलं तरी याचा नेचरवर बिलकुल फरक पडत नाही. म्हणजे याचा अर्थ इट इज अ फंडामेंटल पार्टिकल. इट इज फंडामेंटल पार्टिकल्स मीन्स इट विल बी प्रेझेंट इन ऑल एलिमेंट्स अँड ॲटम्स. समजलं? सो दिस वॉज द डिस्कवरी ऑफ कॅथोड रेज विच इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रॉन्स. बघा आताच आपण कॅथोड ट्यूब बद्दल चर्चा केली. तुमचं टेलिव्हिजन म्हणजे जो तुमचा टीव्ही आहे त्याच्यात पण कॅथोड ट्यूब असते. त्याच्यात पण काय असते? कॅथोड ट्यूब. आणि तुमचं जे टेलिव्हिजनची स्क्रीन आहे, टीव्हीची जी स्क्रीन आहे ते एक फ्लोरोसंट मटेरियलने बनलेलं असतं. आणि आपण कलर ट्यूब म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कलर ट्यूब. ती काय असते? कॅथोड ट्यूब. त्याच्यातले रेज काय होतात? त्या स्क्रीनवर स्ट्राईक होतात म्हणून ते स्क्रीन चमकते बघा. म्हणून आपल्याला त्याच्यातून पिक्चर दिसतं. त्याला आपण पिक्चर ट्यूब किंवा कलर ट्यूब म्हणतो. ती कोणती ट्यूब असते? कॅथोड ट्यूब असते. त्या कॅथोड ट्यूबचे रेज कुठं स्ट्राईक होतात? टेलिव्हिजन स्क्रीनवर. आणि टेलिव्हिजन स्क्रीन एक फ्लोरोसंट मटेरियलने बनलेलं असतं. त्याच्यावर स्ट्राईक झाल्यानंतर ते स्पार्क होतात आणि नंतर आपल्याला तो पिक्चर दिसतं. ओके. तर बघा इथं जे थॉम्सननी काही एक्सपेरिमेंट करून E/m रेशो फाइंड केला. आता E/m रेशो काय? E म्हणजे इलेक्ट्रॉन्स, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन्स अँड m मीन्स मास. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि m मीन्स मास. तर तो रेशो किती आला होता? 1.75 into 10⁻⁻11 कूलम पर केजी. 1.75 into 10⁻⁻11 कूलम पर केजी. जे थॉम्सननी काही एक्सपेरिमेंट करून E/m रेशो फाइंड केला होता. E मीन्स चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. असं करू आपण E मायनस घेऊ कारण इलेक्ट्रॉन्स काय असतात? निगेटिव्हली चार्ज असतात. E/m रेशो किती आला होता? 1.75 into 10⁻⁻11 कूलम पर केजी. त्याच्यानंतर हा जो RS मुलेकन ज्यांनी ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट केला होता. मुलेकन ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. तर त्याने काय केलं? एक्सपेरिमेंट करून चार्ज ऑन वन इलेक्ट्रॉन हा फाइंड केला. तर तो चार्ज किती आला? हा मायनस साइन का दिला मी? कारण इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज असतात. 1.602 into 10⁻⁹. 1.602 into 10⁻⁹. बघा जे थॉम्सनने E/m रेशो काढला किती होता? 1.75 into 10⁻⁻11 कूलम पर केजी. नंतर मुलेकननी काय केलं? ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंटनी चार्ज ऑन इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनचं काय फाइंड केलं? चार्ज फाइंड केला. तर तो चार्ज किती होता? 1.602 into 10⁻⁻19 कूलम. मग हे माहिती तर मास फाइंड करता येईल तुम्हाला. तर तो मास किती आला? मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 9.109 into 10⁻31. समजलं? तर आपण हे मुलेकनचं ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट पुढल्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे. पण आज आपल्याला काय बघायचंय? डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता आपण बघणार आहे डिस्कव्हरी ऑफ
प्रोटॉन्स आणि नंतर आपण बघणार आहोत डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन्स. तर समजले सुरुवातीला आपण काय केलं, डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सलाच काय म्हटलं गेलं सुरुवातीला, कॅथोड रेज, कारण ते कॅथोड पासून प्रोड्यूस झाले म्हणून आपण त्याला काय म्हटलो, कॅथोड रेज. तर आता आपण बघणार आहे डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन. डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन. ओके, जसं आपण इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी केली होती, डिस्चार्ज ट्यूब घेतली होती, त्याचप्रमाणे इथं पण या सायंटिस्टने, त्याचं नाव होतं गोल्डस्टीन. त्याचं नाव काय होतं, गोल्डस्टीन. त्यांनी कशाची डिस्कव्हरी केली, प्रोटॉन्स. आणि प्रोटॉन्स आज आपल्याला माहिती आहे, प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. मग याने गोल्डस्टीनना प्रोटॉनची डिस्कव्हरी केली आणि प्रोटॉनला कॅनल रेज पण म्हणतात. त्याला काय म्हणतात, कॅनल रेज. तर सेम सेटअप आहे बघा, कॅथोड निगेटिव्ह, एनोड पॉझिटिव्ह. पण इथं आता परफोरेटेड कोण आहे, कॅथोड आहे. कारण आपल्याला माहिती आहे प्रोटॉन हे कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह. म्हणजे हे रेज कुठून येणार, एनोड कडून. हे रेज कुठून येणार, एनोड कडून. आणि हा कॅथोड हा परफोरेटेड आहे, म्हणजे छोटे छोटे होल्स आहे त्याच्यात. मग हा झाला फ्लोरोसंट स्क्रीन. फ्लोरोसंट स्क्रीन. आता इथं काय फरक आहे बघा, इथं गॅसचं प्रेशर जरा हाय घेतला जातो, इथं गॅसचं प्रेशर हाय घेतला जातो. आणि सेम एक्सपेरिमेंट रिपीट केला, कारण मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेस डिस्चार्ज ट्यूबचे एक्सपेरिमेंट खूप फेमस होते. मग या सायंटिस्टना सेम एक्सपेरिमेंट केला, फक्त यावेळेस काय झालं, एनोडकडून जे रेज आहे फक्त त्याने काय केलं, इथं प्रेशर ऑफ गॅस जास्त घेतला आणि इथं त्याला हे जे रेज होते हे कलर्ड दिसले. हे रेज काय आहे, कलर्ड आहे. आणि ते कुठून मूव्ह करतात, फ्रॉम एनोड टू कॅथोड. म्हणून याला आपण एनोड रेज पण म्हणतो किंवा कॅनल रेज म्हणतो. कारण एका कॅनल मधून पास झाले असं वाटतं बघा, एका कॅनल मधून पास झालं म्हणून आपण याला कॅनल रेज म्हणतो. आणि हे परफोरेटेड स्क्रीन, परफोरेटेड मटेरियल कोणाचं आहे, कॅथोडचं. त्याच्या मागे फ्लोरोसंट स्क्रीन आहे, ते फ्लोरोसंट स्क्रीन झाली काय झाली, स्पार्क झाली. त्याच्यावरून आपल्याला कळलं ते रेज कडून ट्रॅव्हल होतात एनोड कडून कॅथोड कडून. मग एनोड कडून कॅथोड कडे ट्रॅव्हल होतात. कॅथोड हे निगेटिव्ह आहे, कॅथोड हे निगेटिव्ह आहे, म्हणजे ते रेज काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. नंतर त्यांना नाव दिलं गेलं प्रोटॉन्स. म्हणजे अशी डिस्कव्हरी झाली काही ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन असतो, आता अशी डिस्कव्हरी झाली ऍटम मध्ये प्रोटॉन पण असतो. तर आपण प्रॉपर्टीज ऑफ प्रोटॉन्स आता बघू. तर या प्रोटॉनची काय काय प्रॉपर्टीज आहे. सो दिस आर द प्रॉपर्टीज ऑफ एनोड रेज. काय पहिली प्रॉपर्टी बघा, एनोड रेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. जसं कॅथोड रेज ट्रॅव्हल करत होतं स्ट्रेट लाईन मध्ये, तसं एनोड रेज पण स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतात. एनोड रेज आर पॉझिटिव्हली चार्ज and they were further known as protons. प्रत्येक वेळेस एनोड रेजला प्रोटॉन का म्हणत नाही याचं रिझन आपण पुढे बघणार आहे. प्रत्येक वेळेस एनोड रेजला प्रोटॉन म्हणत नाही. तर पुढे बघा, एनोड रेज मे गेट डिफ्लेक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तर ज्या डिस्चार्ज ट्यूबला जर तुम्ही दोन्ही साइडला जर जे मॅग्नेट असतं, हॉर्स शू मॅग्नेट, असं जर मोठं मॅग्नेट जर घेतलं तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते रेज काय होतात, डिफ्लेक्ट होतात. का रेज डिफ्लेक्ट होतात, कारण त्याच्यात मी सांगितलं तुम्हाला गॅस असतं, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्हली चार्ज आयन्स असतात, त्याच्यामुळे ते काय होतात, डिफ्लेक्ट होतात. आणि हा पॉइंट मला कॅथोडचा पण सांगायचा राहिला होता, तिथं पण ते रेज काय होतात, डिफ्लेक्ट होतात. पुढे बघा, E by m म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन बाय मास रेशो ऑफ दिस रेज इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ इलेक्ट्रॉन. हा रेशो स्मॉलर असतो. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, फिफ्थ पॉइंट. Unlike cathode rays, E by m value is independent upon the nature of gas. म्हणजे बघा, मी तुम्हाला कॅथोड मध्ये सांगितलं होतं कोणताही गॅस घ्या, the nature of cathode rays doesn't change. पण इथं जर तुम्ही गॅस चेंज करत राहिला तर E by m रेशो प्रत्येक वेळेस वेगळा येणार. काय म्हटलं मी, unlike cathode, E by m value is independent upon the nature of gas. Sorry, is dependent. तिकडे इंडिपेंडंट आहे. कोणात, कॅथोडच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं कोणताही गॅस घ्या
तरी नेचर ऑफ कॅथोड रे चेंज होत नाही, म्हणून मी त्याला एक सेंटेन्स म्हटलं होतं, कॅथोड इज कॅथोड ज्याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हटलं होतं इज अ फंडामेंटल पार्टिकल, म्हणजे सगळ्यात मध्ये ते प्रेझेंट आहे. पण हा जो प्रोटॉन आहे ज्याला आपण एनोड रेज म्हणतो, इथं बघा अनलाइक कॅथोड रेज E/m व्हॅल्यू इज डिपेंडंट, म्हणजे तुम्ही गॅस जर चेंज करत गेला तर त्याचं व्हॅल्यू चेंज होणार आहे. इज डिपेंडंट अपॉन द नेचर ऑफ गॅस अँड इट इज मॅक्सिमम व्हेन गॅस प्रेझेंट इन द ट्यूब इज हायड्रोजन. का बरं हायड्रोजन साठी मॅक्सिमम आहे त्याचं पण तुम्हाला उत्तर देतो. फक्त इथं एवढं देणार, जे एनोड असतात त्याच्यामध्ये ज्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये वेगवेगळे गॅसेस जर आपण ट्राय केले तर वेगवेगळे गॅसेसला E/m रेशो काय येणार आहे, वेगळा येणार आहे. म्हणजे इट्स नॉट अ फंडामेंटल पार्टिकल. हा फंडामेंटल पार्टिकल नाहीये, म्हणजे प्रत्येक मध्ये प्रेझेंट आहे असं काही नाहीये. म्हणून आपण याला एनोड रेज आर प्रोटॉन्स असं म्हणत नाही, फक्त ते हायड्रोजन साठी म्हणतो. का बरं हायड्रोजन साठी म्हणतो, कारण हायड्रोजनचा E/m रेशो सगळ्यात मोठा असतो. का बरं सगळ्यात मोठा असतो बघा, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, मास नंबर 1, ओके, म्हणजे हा झाला न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन असणार आहे. प्रोटॉन काय पॉझिटिव्हली चार्ज, आणि याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहे, एक इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर. तर हा इथं कॅथोड झाला, हा इकडे काय झाला एनोड. कॅथोड निगेटिव्हली चार्ज, एनोड पॉझिटिव्हली चार्ज. बघा इथून जे रेज येणार आहे इकडे दिसतंय, एनोड हे पॉझिटिव्हली चार्ज आहे. इथून जे रेज येणार आहे, आता रेज कुठून येणार आहे, एनोड कडून. ते हा इलेक्ट्रॉन इंजेक्ट करणार, म्हणजे हा इलेक्ट्रॉन गेला तर हा इलेक्ट्रॉन अपोजिटली चार्ज पार्टिकल कडे मायग्रेट होईल, म्हणजे पॉझिटिव्ह कडे. मग हा काय राहिला बघा, याला आपण न्यूक्लियस मध्ये काय असतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा चार्ज घ्यायचा असतो, म्हणजे हा काय राहिला प्रोटॉन. मग हा एकच प्रोटॉन नाही बघा, तो पुढे ट्रॅव्हल करणार कॅथोड कडे. म्हणून आपण हायड्रोजनला दुसरं नाव म्हणतो प्रोटॉन. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पुढे शिकणार आहे, प्रोटॉन म्हटलं का तुम्ही लक्षात ठेवायचं हायड्रोजन. प्रोटॉन म्हटलं का हायड्रोजन. म्हणजे एनोड रेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटॉन. एनोड रेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटॉन, बट इन विच केस, इन केस ऑफ हायड्रोजन. म्हणून यांनी हायड्रोजनला दुसरं नाव काय दिलं, प्रोटॉन. जर तुम्ही हायड्रोजनचा नीट विचार केला बघा, हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन आणि बाहेर त्याच्या एक इलेक्ट्रॉन्स असतो. मग इलेक्ट्रॉन्स मायग्रेट झाल्यानंतर प्रोटॉन्स कुठे मायग्रेट होणार, कॅथोडकडे. मग म्हणून आपण हायड्रोजनला दुसरं नाव काय म्हणतो आपण, प्रोटॉन. पुढे बघा, दिस रेज प्रोड्यूस फ्लॅश ऑफ लाईट ऑन झिंक स्क्रीन. ज्याला आपण फ्लोरोसंट मटेरियल म्हणतो, ते फ्लॅश ऑफ लाईट प्रोड्यूस करणार. चार्ज ऑन प्रोटॉन, एका प्रोटॉनवर चार्ज काय 1 पॉइंट, बघा मी जर दिसत नसेल तर मी सांगतो, 1.602 into 10⁻⁻19 कूलम. 1.602 into 10⁻⁻19 कूलम हा चार्ज ऑन प्रोटॉन असतो. आणि मास ऑफ प्रोटॉन किती, 1.673 into 10⁻⁻27 kg. का बघा, काहींना या पॉइंट मध्ये कन्फ्युजन असतं. इथं जो हायड्रोजन असतो त्याच्यात एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो, पण दुसऱ्यामध्ये दुसरा कोणताही गॅस घेतला तर तिथं प्रोटॉन जास्त असणार आहे. म्हणून E/m रेशो प्रत्येक वेळेस काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणून दिस इज नॉट अ फंडामेंटल पार्टिकल. दिस इज नॉट अ फंडामेंटल पार्टिकल. आता आपण बघणार आहे शेवटचं न्यूट्रॉन. नाउ विल सी न्यूट्रॉन्स. बघा न्यूट्रॉनची डिस्कवरी कोणी केली होती, जेम्स कॅडविक इन इयर 1935. सॉरी, इन इयर 1932, नॉट 1935, इन इयर 1932 जेम्स कॅडविक. आणि हे रेडिओ ऍक्टिव्ह एक्सपेरिमेंट करत होते. रेडिओ ऍक्टिव्ह एक्सपेरिमेंट म्हणजे पार्टिकल्सला बंबार्ड करणे. तर बघा इथं 2 रिएक्शन दिल्या मी, या दोन्ही रिएक्शन्सने आपण काय प्रोड्यूस करू शकतो, न्यूट्रॉन्स. बघा इथं बेरिलियम दिलाय, ॲटॉमिक नंबर 4, मास नंबर 9. याचं बंबार्डमेंट केलं हेलियम संग. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2, मास नंबर 4. तर काय तयार झालं बघा, कार्बन 612.
कार्बन 612, तर याचा ऍटॉमिक नंबर बघा 4, याचा ऍटॉमिक नंबर 2, 4 + 2 6, म्हणजे याचा ऍटॉमिक नंबर बरोबर आलाय 6. याचा मास नंबर बघा 9 + 4 13, पण कार्बनचं मास नंबर किती 12, म्हणजे एक तयार काय झाला, एक न्यूट्रॉन तयार झाला. ही रिएक्शन तुम्हाला ध्यानात ठेवायची. किंवा और आपण घेतलं बोरॉन, बोरॉन्स ऍटॉमिक नंबर इज 5, मास नंबर इज 11, and when it is reacted with helium 2 आणि 4, बघा 5 आणि 2 7, 7 म्हणजे कोण तयार झाला, तर नायट्रोजन. आणि 11 + 4 15, पण नायट्रोजन असो 7 14, म्हणजे काय प्रोड्यूस झाला, एक न्यूट्रॉन प्रोड्यूस झाला. मग न्यूट्रॉनची जी इतकं लेट डिस्कवरी का झाली, जर आणखीन एक पॉइंट लिहून घ्या, न्यूट्रॉन्स लेट डिस्कवरी वॉज बिकॉज ऑफ इट्स न्यूट्रल नेचर. कारण न्यूट्रॉन चार्जलेस होता. जसं प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज, तसा हा न्यूट्रॉन चार्जलेस आहे, म्हणून याची डिस्कवरी जरा लेट झाली. मास ऑफ न्यूट्रॉन, न्यूट्रॉनचा मास काय 1.675 × 10⁻27 kg. हे एकदा हे जे वेट्स असतात किंवा त्याचा चार्ज असतो हे व्यवस्थित लिहून ठेवायचं, त्याच्या आपल्या न्यूमेरिकल सॉल्व करायला सोपं जातं. पुढं स्पेसिफिक चार्ज ऑन न्यूट्रॉन. न्यूट्रॉन मी म्हटलं होतं चार्जलेस, 0 असतो चार्ज. न्यूट्रॉन इज अ फंडामेंटल पार्टिकल. सगळ्यांमध्ये न्यूट्रॉन असतो एक्सेप्ट हायड्रोजन. हायड्रोजन सोडून सगळ्यात न्यूट्रॉन असतो. हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नसतो बघा. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1, मास नंबर 1. इथं आपण करू हा ऍटॉमिक नंबर, आणि हा झाला मास नंबर. मी तुम्हाला शिकवलं ऍटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन. Atomic number is number of protons which are always equal to number of electron, and mass number is what, proton plus neutron. तर इथं नंबर ऑफ प्रोटॉन्स किती 1, आणि मास नंबर काय प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, म्हणजे इथं प्रोटॉन 1 झाला. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मास नंबर मायनस ऍटॉमिक नंबर, मास नंबर मायनस ऍटॉमिक नंबर विल गिव्ह नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजे 1 - 1, म्हणजे इथे न्यूट्रॉन्स किती असणार आहे 0. म्हणून इथे लिहिले एक्सेप्ट 0, कारण हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन्स नाहीये. पण कोणता हायड्रोजन, आयसोटोप नाही. इथं प्रोटोनियम, म्हणजे मी 3 आयसोटोप दिले होते बघा. हायड्रोजन 1 1, हायड्रोजन 1 2, हायड्रोजन 1 3. याला प्रोटोनियम, ड्यूटेरियम, ट्रिशियम. फक्त याच्यात प्रोटॉन नसतो, सॉरी याच्यात न्यूट्रॉन नसतो. काय नसतो, न्यूट्रॉन. 1 - 1 0, एक्सेप्ट हायड्रोजन. सगळ्यांमध्ये न्यूट्रॉन हा प्रेझेंट आहे, म्हणून लिहिलं इथे इट इज अ फंडामेंटल पार्टिकल एक्सेप्ट हायड्रोजन. आणि हायड्रोजन मधला कोण, फक्त पहिला प्रोटोनियम. हा ड्यूटेरियम अँड ट्रिशियम मध्ये न्यूट्रॉन्स हा असतो. सो दिस वॉज द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. तर पुढल्या लेक्चर मध्ये आपण ते विल्सन सॉइल ड्रॉप एक्सपेरिमेंट आणि आणखी काही गोष्टी शिकू. याच्यात काही अडचण असेल तर मला नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला त्याचे व्हॉट्सअप फोटो टाका, तिथं खाली तुमचं नाव मेन्शन करा. याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.